विधान परिषद निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या घेणार काढून सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता आता लागू झालेली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी आता स्वतःच्या खाजगी गाड्या वापरण्याची पाळी येणार आहे। सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पदाधिकाऱ्यांची वाहने तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहे। यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समितीच्या सभापतींच्या वाहनांचा समावेश आहे। ही वाहने चालकासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग होणार आहेत। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही वाहने पुन्हा यासाठी देण्यात येणार आहेत। निवडणुकीसाठी अर्ज दाखलचे 1 जून ही अंतिम मुदत आहे। 2 जून रोजी छाननी, 4 जूनपर्यंत माघार, 18 जून रोजी मतदान होणार आहे। त्यामुळे या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या आता पुन्हा एकदा त्यांना द्याव्या लागणार आहेत। त्यामुळे अनेक पदाधिकारी नाराज झाले असले तरी शासनाच्या व निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या सर्व गाड्या या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे द्यावे लागणार असून सर्व पदाधिकाऱ्यांना आता आपल्या खाजगी गाड्याद्वारे आपला प्रवास करावा लागणार आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.